नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर. आज आपण मानपाडा लोकेशनमध्ये नीलकंठ ग्रीन्स नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहोत. माझ्या बॅक साईडला जे त्याचं गेट नंबर 1 हे त्याचं एंट्री आणि एक्झिट गेट आहे. टावरच्या ज्या ॲम्बिटीज देण्यात आलेल्या 29 फ्लोर आणि त्याच्यावरती रूफटॉप लेवलवरती आपल्याला ॲम्बिटीज देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 11,000 स्क्वेअर फीटमध्ये ॲम्बिटीचं स्पेस आपल्याला नीलकंठ देण्यात आलेलं आहे. ते पर्टिक्युलर फक्त मॅग्नोलियस टावरमधील रेसिडेंट्स वापरणार आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला ओपन जिम देण्यात आलेली आहे, इनबिल्ट जिम देण्यात आलेली आहे, जॅक्युझी, सोना बार, बँकेट हॉल अशा प्रकारे विविध प्रकारच्या सगळ्या मॉडर्न ॲम्बिटीज देण्यात आलेल्या आहे. वरती जॉगिंग टॅग देखील आपल्याला देण्यात आलेला आहे. आता आपण ह्या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये आलेलो आहोत. आपल्याला ही जी लॉबी आहे ती शेप मध्ये आपल्याला लॉबी भेटणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 लिफ्ट दिसत आहेत आणि 2 स्टेअरकेस दिसणार आहेत. चला आता आपण याचा फ्लॅट पाहूया. 989 स्क्वेअर फीट रेरा कार्पेट, 1216 युजेबल कार्पेट, 3 BHK अतिशय सुंदर फुल्ली फर्निश्ड असा वेल डिझाईन केलेला फ्लॅट आपण बघत आहोत. याच्या ज्यावेळेस आपण एंट्री बघतो, एक्झिट बघतो, तर याची जी एक्झिट आहे ती आहे नॉर्थ. घराच्या आतमध्ये येताना आपली एंट्री येते साऊथ. माझ्या लेफ्ट साईडला इथं ओपन किचन देण्यात आलेले आहे. ज्यावेळेस किचनमध्ये एंट्री होते त्यावेळेस आपण बघतो तर इथे आपल्याला एल शेपमध्ये ग्रॅनाईटचा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं अतिशय सुंदररित्या आपल्याला मॉड्युलर किचन बनवलेलं आपल्याला दिसून येतं आहे. आणि इथे जर वरती बघितलं तर एलिकाचा गॅस स्टोव्ह दिसत आहे आणि वरती बघितलं एलिकाची चिमणी आपल्याला दिसत आहे. आणि अतिशय सुंदररित्या इथे आपल्याला सामान स्टोअर करण्यासाठी आपल्याला वॉर्डरोब सेट केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि इथं आपण बघतो तर खाली इथे आपल्याला LED लाईट देण्यात आलेल्या आहे. पुढे आल्याच्यानंतर इथे LGचा आपल्याला डबल डोअरचा फ्रीज आपल्याला भेटणार आहे. आणि इथे आपल्याला किचनचं इतर सामान ठेवण्यासाठी काचेचं आपल्याला कपाट बनवून दिसतंय, ज्याच्यामध्ये LED लाईट दिसत आहेत. अति सुंदररित्या आपल्याला डिझाईन केलेलं आहे. आणि किचनच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे एक आपल्याला डिश वॉशर ठेवण्यासाठी एक मोठी बाल्कनी आपल्याला देण्यात आलेली आहे. किचनमध्ये जर आपण वरती बघितलं तर अतिशय सुंदररित्या आपल्याला फॉल सिलिंग केलेली आपल्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर लाईट्स आपल्याला त्याच्यामध्ये लागलेल्या दिसून येतात. किचनच्या बाहेर आल्याच्यानंतर माझ्या राईट साईडची जी वॉल आहे ती अतिशय फ्युचरिस्टिक डिझाईनने ती सजवलेली आपल्याला दिसून येते. इथे आपल्याला गोदरेजचा व्हिडिओ डोअर फोन दिसत आहे. हॉलमध्ये आल्याच्यानंतर हा जो हॉलचा शेप देण्यात आलेला आहे तो स्क्वेअर स्वरूपाचा शेप आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि इथे आपण बघतो तर मार्बलचा एक खूप मोठा असा डायनिंग टेबल देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 6 जण बसतील इतकी मोठी डायनिंग स्पेस आहे. आणि वरती आपण बघतोय तर स्पॉटलाईट देण्यात आलेला आहे. त्या लाईटचा डायरेक्ट उजेड आपल्या ह्या मार्बलच्या डायनिंग टेबलवरती पडत आहे, त्याच्यामुळे इथं अतिशय पॉझिटिव्ह असं वाईब्स आपल्याला मिळतात. पुढे आल्याच्यानंतर आपण इथे बघतो तर आपल्याला इथे एल शेपमध्ये सिटिंग एरिया देण्यात आलेला आहे. साधारणपणे 4 जण बसतील एवढा यांनी इथे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट देण्यात आलेली आहे. आणि बरोबर समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक मोठा TV इथे आपल्याला देण्यात आलेला आहे आणि लेफ्ट साईडला इथे वॉटर फाउंटन देण्यात आलेले आहे. आणि हॉलमध्ये आपण वरती जर बघितलं तर अतिशय सुंदररित्या आपल्याला फॉल सिलिंग केलेली आढळून येते आणि ठिकठिकाणी आपल्याला लाईट्स लागलेले दिसून येतात. आणि डायकिनचा इनबिल्ट असा इथे आपल्याला वरती AC आपल्याला मिळणार आहे. हॉलला लागूनच माझ्या लेफ्ट साईडला येथे आपल्याला एक मोठी रनिंग बाल्कनी दिसून येते, ज्याची जी रुंदी आहे ही साधारणपणे 4 फुटाची ही रुंदी आहे आणि खूप मोठी रनिंग बाल्कनी दिसत आहे. ती कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूमला ती अटॅच अशी होत आहे. बाल्कनीमध्ये जर आपण बघतो तर इथे एक सुंदरसा टेबल देण्यात आलेला आहे, 2 चेअर देण्यात आलेला आहे. आणि इथे देखील आपण इथे जे झाडं लावलेली आहेत तशी आपण आपली झाडं व्यवस्थित लावू शकतो. आणि ज्यावेळेस बाल्कनीमध्ये आपण व्ह्यू उभं राहून समोर बघतो तर अतिशय सुंदर असा आपल्याला व्ह्यू दिसत आहे. त्याच्या राईट साईडला जो बोरिवली टू ठाणे टनल आहे त्याची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळणार आहे. आणि लेफ्ट साईडला आपल्याला घोडबंदरची एक्सेस आपल्याला मिळतो. हॉलमध्ये आल्याच्या नंतर आपण जेव्हा बघतो तर इथे आपल्याला हॉलमध्ये एक मंदिर बनवलेलं आपल्याला दिसून येतं, जे आपल्याला ईस्ट दिशेला देण्यात आलेले आणि इथे गणपती बाप्पा आपल्याला दिसून येतात. आणि आपण समोरच्या वॉलवरती बघतो तर आपल्याला एक वॉल माउंटेड डिझाईन आपल्याला दिसून येते. खाली आपल्याला स्पॉटलाईट्स देण्यात आलेले आहेत. पुढे आल्याच्या नंतर माझ्या राईट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम हे अतिशय स्पेसियस आहे आणि सर्व ब्रँडेड फिटिंग्स आपल्याला इथे दिसतात. फुल लेंथमध्ये आपल्या इथे टाईल्स लावलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि आपल्याला ह्या ज्या शॉवर ब्रँडेड कंपनीत आपल्याला भेटतं. आणि हा जो भाग आहे इथे जी बाल्कनी चाललेली आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठा स्पेस आहे. वरची इथे जे डक लावण्यात आलेला आहे, इथं वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आणि कपडे वाळत घालण्यासाठी आपल्याला खूप मोठा स्पेस उपलब्ध आहे. कॉमन टॉयलेट बाथरूमच्या बाहेर आल्याच्या नंतर आत्ता आपण याच्या कॉमन बेडरूममध्ये
जाणार आहोत. हा याचा कॉमन बेडरूम आहे. अतिशय सुंदररित्या याला आपल्याला डिझाईन केलेला आपल्याला दिसून येतोय. याचा जो सेटअप आहे आपल्याला लहान मुलांचा बेडरूम आपल्याला सेटअप झालेला दिसून येतोय. इथे एक आपल्याला सुंदरसा छोटासा आपल्याला एक बेड लावण्यात आलेला आहे आणि इकडे जर आपण बघतो ह्या वॉलवरती तर इथे आपल्याला स्टडी टेबल बनवलेला आहे. इथे आपल्याला एक चेअर दिसते, खाली आपल्याला कॅबिनेट दिसतात काही सामान ठेवण्यासाठी. वरती बघितलं तर आपल्याला पुस्तकं ठेवण्यासाठी एक चांगल्या प्रकारे मॉडर्न डिझाईनची आपल्याला इथं व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघतो तर लहान मुलांचा जो वॉर्डरोब आहे तो बनवलेला आहे. त्यांचे कपडे ठेवण्यासाठी इथे आपल्याला जागा देण्यात आलेली आहे. आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे एक सुंदरसा TV लावलेला आपल्याला दिसतोय. आणि प्रत्येक कॉर्नरचा यांनी चांगले तो वापर केलेला आहे. ह्या कॉर्नरमध्ये तर इथे अतिशय सुंदररित्या काचेचा सेल्फ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला मोमेंटो ठेवू शकतो. आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर अतिशय सुंदररित्या मॉडर्न डिझाईन केलेलं आपल्याला शेल्फ आपल्याला बनवलेलं दिसतो. तिथे मोमेंटो ठेवलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण कॉमन बेडरूमच्या बाहेर आल्याच्यानंतर आपण याचा आता मास्टर बेडरूम बघणार आहोत. हा ह्या घराचा पहिला मास्टर बेडरूम आहे. माझ्या राईट साईडला पण तिथे एक चांगला मोठासा मिरर देण्यात आलेला आहे आणि इथे डिझायनर सेल्फ बनवलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आल्याच्यानंतर आपण इथे बघतोय तर आपल्याला वेल क्वालिटीचा चांगला क्वालिटीचा आपल्या इथे डबल बेड सेट करण्यात आलेला आहे आणि इथे एक TV ठेवण्यात आलेला आहे. आणि आपण इथे बघतो इथे डिझायनर लाईटिंग लावलेली आपल्याला दिसून येते आणि अतिशय चांगल्यारीत्या आपल्याला इथे POPचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे. आणि इथे आपण बघतोय तर इथे देखील आपल्याला एक बाल्कनी येत आलेली आहे. त्या बाल्कनीतून जर आपण समोर बघितलं तर त्यांचा क्लब हाऊसचा व्ह्यू आपल्याला दिसत आहे आणि समोर पूर्ण ग्रीनरी आपल्याला दिसत आहे. आणि समोरच्या बाजूला आपण बघितलं तर वॉलवरती आपल्याला इथे वॉलपेपर लावलेला आहे चांगल्या सुंदर डिझाईनचा आणि तिथे आपल्याला एक फुलदाणी ठेवण्याची जागा देण्यात आलेली आहे. वरती आपल्याला एक AC दिसत आहे, तो देखील आपल्याला ॲज इट इज मिळणार आहे. आणि वरती ह्या बेडरूममध्ये देखील आपल्याला फॉल सिलिंग केलेली आहे, ठिकठिकाणी लाईट्स लावलेले आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो आहे याच्यामध्ये ही वॉर्डरोब बनवलेला आहे, जो 5 डोअरचा वॉर्डरोब बनवलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आल्याच्यानंतर हा याचा मास्टर टॉयलेट बाथरूम आहे. याच्या फिटिंग्स देखील अतिशय ब्रँडेड अशा फिटिंग्स आपल्याला आढळून येतात. आणि टॉयलेट बाथरूममध्ये देखील आपल्याला काही सामान ठेवण्यासाठी इथे सेल्फ बनवण्यात आलेले आहेत. एक मोठा मिरर देण्यात आलेला आहे, व्यवस्थितरित्या चांगल्या स्पॉटलाईट देण्यात आलेल्या आहेत. तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या टॉयलेट बाथरूम आपल्याला सजवलेलं दिसते, बनवलेलं दिसते. आणि इथे पुढे डक्ट एरिया देण्यात आलेला आहे, जिथे आपण आपलं काही सामान स्टोरेज करून ठेवू शकतो. पहिला मास्टर बेडरूम झाल्याच्यानंतर आपण दुसऱ्या मास्टर बेडरूमकडे जाणार आहोत. आता हा जो आहे ह्या दुसऱ्या मास्टर बेडरूमची ही एंट्री आहे. येथून जर आपण बघितलं तर इथे आपल्याला वॉकिंग वॉर्डरोब आपल्याला इथे बनवलेलं दिसत आहे. आणि इथे देखील माझ्या लेफ्ट साईडला एक मोठासा मिरर देण्यात आलेला आहे. आणि वरती लाईट्स वगैरे चांगल्या आणि सुंदर अशा स्पॉटलाईट्स आपल्याला दिसून येतात. पुढे आल्याच्यानंतर एक्झॅक्ट समोरच्या बाजूला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला दिसते. याच्यामध्ये देखील आपल्याला सर्व ब्रँडेड ॲम्युनिटीज फिट झालेल्या आपल्याला दिसतात. मोठा मिरर देण्यात आलेला आहे आणि इथे या फिटिंग्स आहेत त्या देखील अतिशय चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या ब्रँडेड क्वालिटीच्या आपल्याला त्या दिसून येतात. येथे आपल्याला वुडन सेल्फ देण्यात आलेला आहे, जिथे आपण आपल्या काही वस्तू आपण ठेवू शकतो. आतमध्ये आल्यानंतर इथे आपण बघतो तर एक मोठासा मिरर देण्यात आलेला आहे, सुंदरशी लाईट लावलेली आपल्याला दिसून येते. आणि तिन्ही बाजूला आपण बघितलं ह्या वॉलवरती तर संपूर्ण आपल्याला मिरर डिझाईन आपल्याला झालेला दिसतो. आणि इथे आपल्याला एक TV लावलेला दिसून येतो आहे. आणि बरोबर अपोजिट साईडला जर आपण बघितलं तर इथे एक किंग साईज बेड ठेवण्यात आलेला आहे, जो विथ मॅट्रेस आपल्याला मिळणार आहे. आणि आपण इथे बघतो तर हँगिंग आपल्याला सुंदर डिझाईनच्या लाईट्स आपल्याला दिसतात. आपल्या दोन्ही बाजूला बेडरूमच्या दोन्ही बाजूला आपल्याला हँगिंग लाईट्स आपल्याला दिसत आहेत, ज्याच्या अतिशय सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत. आणि ही जी वॉल स्ट्रक्चर आहे ते अतिशय सुंदररित्या आपल्याला POP बनवलेली आपल्याला इथे दिसून येते. वरती आपण बघतो तर इथे देखील आपल्याला एक AC देण्यात आलेला आहे. अतिशय सुंदररित्या आपल्याला फॉल सिलिंग केलेली आहे, स्पॉटलाईट्स ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि फिरण्यासाठी आपल्याला इथे खूप पुष्कळशी मोकळी जागा आपल्याला मिळत आहे. येथे आपल्याला एक सुंदरशी चेअर ठेवण्यात आलेली आहे, एक छोटासा टिपॉय देण्यात आलेला आहे आणि इथे एक सुंदर फ्लावर पॉट आपल्याला इथे आपण ठेवू शकतो. आणि इथे देखील आपण बघतो तर ह्या बेडरूमला आपल्याला इथं ही जो बाल्कनी आहे, ही बाल्कनी आपल्याला समोर आपल्याला दिसत आहे, जी 4 फूट रुंदीची बाल्कनी आहे. आणि ही खूप मोठी बाल्कनी जी हॉलपर्यंत आपल्याला कनेक्ट होताना दिसून येते. तर मित्रांनो, आज आपण जो फ्लॅट बघितलेला आहे तो आपल्याला ॲज इट इज भेटणार आहे, जसाच्या तसा भेटणार आहे. फक्त ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला येताना आपले कपडे
आणि क्रॉकरी सेट घेऊन यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या घरामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट आणायची आपल्याला गरज पडणार नाही आहे, कारण एका सुंदरच्या घरामध्ये जे फर्निचर आपल्याला हवं असतं सगळं अतिशय सुंदररित्या, अतिशय उत्तमरित्या ह्या घरामध्ये आपल्याला सेट केलेलं दिसून येतं. आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टीचा ह्या डेव्हलपरनी इथे आपला काळजी घेतलेली आहे आणि त्या सगळ्या वेल डिझाईन असं फर्निचर करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो फ्लॅट आहे याचा जो कार्पेट एरिया आहे तो 989 स्क्वेअर फीट रेरा कार्पेट आहे. 1216चा युजेबल कार्पेट आहे. मोठी सुंदर अशी मोठीशी बाल्कनी आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे आणि याची जी प्राईज आहे 3,75,00,000 ही अशी याची प्राईज राहणार आहे. याच्यासोबत आपल्याला 2 कार पार्किंग मिळणार आहेत. तर मित्रांनो, जे कोण होम बायर्स असा सुंदर, स्पेसियस आणि वेल डिझाईन असा फर्निश्ड फ्लॅट शोधत असतील तर त्यांनी नक्कीच ह्या फ्लॅटला एकदा साईट व्हिजिट करा आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.